दिवाळी फराळामध्ये लाडू हा प्रकार प्रत्येकाकडे आवर्जून बनवला जातो. तो बेसन लाडू असो किंवा रवा लाडू. बेसनचे लाडू बनवताना बरेच वेळा असं होतं की खाताना कोरडा लागतो किंवा घशाला घास बसतो आणि रवा लाडू असं असतो की वळताच येत नाही किंवा दाताखाली कचकचतं. तर असं काहीही होऊ नये म्हणून मंडळी आज आपण बेसन रवा लाडू बनवणार आहोत. एकदम सोपी कृती, झटपट आणि सोबत खूप सारे टिप्ससुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर मंडळी जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. बेसन रवा लाडूसाठी इथे मी बेसन घेतलेलं आहे. बेसन जेव्हा कधीही तुम्ही बाजारातनं आणणार तर चाळून घ्यायचं आहे, कारण आजकाल बाजारात सुद्धा लाडूचं बेसन मिळतो. पण मी नेहमी चणा डाळ घरी आणते, म्हणजे विकत आणते आणि ती हलकीशी भाजून मग दळायला देते. कारण आपल्याला सांगावं लागतं त्यांना की लाडूसाठी आपल्याला पीठ हवं आहे, तर त्यानुसार थोडीशी भरड ते दळून घेतात. तर तशीच आपल्याला दळून घ्यायची आहे. आणल्यानंतर ही डाळ चाळून घ्यायची आहे, कारण खूप सारे डाळीचे तुकडे किंवा भरड जास्ती जर असेल ते सुद्धा पिठामध्ये असतं, तर ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर इथे वजनाचं प्रमाण तर 250 ग्राम बेसन घेतलेलं आहे, म्हणजे चण्याचं पीठ. तर पीठ आहे हलकं असतं म्हणून मोठा वाडगा भरलेला आहे. तर रवासुद्धा आपल्याला 250 ग्राम घ्यायचा आहे, पण रवा मुळात जड असतो म्हणून छोटा वाडगा भरलेला आहे. जर तुम्ही वाटीचं प्रमाण घेतलात तर इथे तुम्हाला पीठ जास्त दिसेल, रवा कमी दिसेल, पण वजनाचं प्रमाण सारखंच आहे. बारीक रवा घ्यायचा आहे, बाजारात इझिली अवेलेबल आहे. आता दिवाळी आहे, दिवाळीचं सामान तुम्ही भरता तेव्हा वजनाप्रमाणेच तुम्ही सामान भरा, म्हणजे घरी आल्यानंतर वाटीचं प्रमाण वगैरे घ्यायला नको आणि प्रमाण बिघडायला नको. तर 250 ग्रॅम बेसन, 250 ग्रॅम रवा. तर इथे पिठी साखर घेतलेली आहे बघा. पिठी साखर भरून घेतलेली आहे 300 ग्रॅम किंवा 250 ग्रॅम घेऊ शकता जर तुम्हाला जास्ती गोड नको हवं असेल तर. आणि तूपसुद्धा 250 ग्रॅम आहे, म्हणजे सरसकट प्रमाण आहे 250, 250, 250, 250, म्हणजे याच्यामध्ये बिलकुलही गडबड व्हायला नको. त्यासोबत इथे एक छोटी वाटी दूध घेतलेलं आहे. दाणेदार लाडू जेव्हा आपल्याला हवे असतील तेव्हा दुधाचा किंवा पाण्याचा हबका मारावा लागतो. त्यासाठी केसरसुद्धा मी दुधामध्ये भिजत ठेवलेला आहे. चव छान लागते. आणि त्यासोबत ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. मनुका घेतलेले आहेत, ते मी बारीक कापून घेतलेले आहेत. आणि काजू बदाम. तुम्ही पिस्ता घेऊ शकता किंवा जर कुठल्या दुसऱ्या बिया जर तुम्हाला याच्यामध्ये घालायच्या असतील किंवा डिंक घालायचं असेल तर तुम्ही तसं काहीही करू शकता, पर्सनल चॉईस आहे. पण आपण इथे एवढेच साहित्य घेतलेले आहेत. तर सर्वात आधी आपण ड्रायफ्रूट्स हलकेसे भाजून घेऊया तुपावर. तर इथे आपण 250 ग्राम तूप घेतलेलं आहे, तर त्यातलंच 1 चमचा आपण याच्यामध्ये घालणार आहोत, म्हणजे एक्स्ट्राचं तूप घ्यायचं नाही आहे. आणि तूप खूप जास्ती गरम होऊन द्यायचं नाही आहे. लगेच त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूटचे काप आपण घालणार आहोत. बस हलकेसे रोस्ट व्हायला पाहिजे. एक्स्ट्राचं जे तूप आहे नंतर ते आपण लाडूंमध्ये घालणार आहोत, किंवा असंच भाजून याच्यातच ठेवा आणि शेवटी मिक्स करा. जसं तुम्हाला जमेल तसं, जसं कन्व्हिनियंटली तुम्ही करू शकाल तसं. तुम्हाला जर रंग बदलायचा असेल, थोडेसे म्हणजे असं ब्राऊन कलर हवा असेल तर जास्ती वेळ भाजून घ्या. तर इथे बघा ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत, कारण मनुकासुद्धा छान असे टम्म फुगलेत. आता गॅस बंद करा आणि हे आपण असं साईडला ठेवून देऊया आणि आपण नंतर मिक्स करणार आहोत. आता घेऊया बेसन भाजायला. बेसन भाजताना कधीही आधी कोरडं बेसन भाजलं जातं, त्याच्याने हलकं पीठ लवकर भाजून होतं. पण या व्हिडिओमध्ये मी आधी तूप गरम करते, लागेल तेवढं तूप, म्हणजे 250 ग्राम तूप, ज्यातलं 1 चमचा आपण ड्रायफ्रूट्स भाजायला घेतलं आणि उरलेलं सगळं तूप मी याच्यामध्ये मिक्स करते. प्रमाण लक्षात ठेवा. 250 ग्राम पीठ, 250 ग्राम रवा, तर 250 ग्राम मी इथे तूप घेतलेलं आहे. आणि हे तूप बिलकुलही जास्ती होणार नाही आहे. आणि तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण बेसन भाजून घेणार आहोत आधी. याच्याने पटकन बेसन भाजून होतं, इव्हनली भाजून होतं, कुठेही करपत वगैरे नाही, आपला बराचसा वेळ वाचतो. तर तूप गरम कडकडीत करायचं नाही आहे. हे बघा इतपत गरम झाल्यास की लगेच याच्यामध्ये पीठ घालायचं आहे. आणि संपूर्णच पीठ घालते मी.
जर समजा प्रमाण जास्ती असेल, अर्धा किलो असेल किंवा 1 किलो असेल, तेव्हा थोडं थोडं करून पीठ घाला. पण जसे की आत्ता पीठ कमी आहे, फक्त 250 ग्रॅम आहे, तर सगळं पीठ आपण एकत्र घालू शकतो. आता फक्त परतत राहायचं आहे आपल्याला, थोडंसं घट्टपणा येईपर्यंत. तुम्हाला सुरुवातीला वाटत असेल का खूप पातळ आहे, आता हे कसं होणार, खूप जास्तीचं तूप आहे याच्यामध्ये, तर मंडळी असं काहीच होणार नाही आहे. हळूहळू भाजत राहा तुम्ही, घट्ट होईल. कारण आणि नंतर याच्यामध्ये रवासुद्धा पडणार आहे. पण रवा पडायच्या आधी आपल्याला थोडा वेळ म्हणजे 10 ते 15 मिनटं तरी भाजून घ्यायचं आहे. आणि सतत या प्रकारे तुम्ही ढवळत राहा, कारण खाली करपून देऊ नका. तर इथे बघा 10 मिनिटं मी भाजून घेतलंय फक्त, तरीसुद्धा मस्त छान असं खमंग सुटलंय आणि रंगही बदललाय. बेसन लाडू खूप जास्त आपल्याला भाजून त्याचा रंग खूप असा डार्क बनवायचा नाहीये, इतपतच ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये आपण घालूया रवा. तर इथे बारीक रवा घालतीये. ही सुद्धा एक टिप आहे मंडळी, बिलकुलही जाडा रवा घ्यायचा नाहीये, बारीकच रवा घ्यायचा आहे. आणि रवा घातल्यानंतर तुम्ही बघू शकता छान अशी जाळीसुद्धा पडतीये, घट्टपणा यायला लागलाय आणि असंच आपल्याला हवं आहे. खूप जास्ती गॅस म्हणजे गरम करायचं नाही आहे. जर हाय फ्लेमवर असेल तर लोवर ठेवा, सिमवर ठेवा आणि भाजत राहा, कारण रवासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रवा टाकून फक्त 5 मिनिटं झालेली आहेत आणि रवा आणि बेसन छानपैकी मिक्स झालेला आहे. लाडू वळल्यानंतर आपल्याला असा रंग हवा आहे. आणि असा रंग कधी येणार, जेव्हा आपण अजून 10 ते 15 मिनिटं भाजून घेणार, कारण याच्यामध्ये पिठी साखर पडणार आहे. आणि पिठी साखर पडल्यानंतर रंग हलका होतो आणि त्यासाठीच बेसन थोडंसं आपल्याला जास्तीचं भाजून घ्यावं लागतं. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की लोकांना वाटतं की इतपतच भाजून घ्यायचं आहे आणि असा रंग आला म्हणजे झालं, पण तसं नसतं. आणि त्यामुळे लाडू कच्चट लागतात, पिठाचा वास येतो. म्हणून ही एक टिप आहे, लक्षात ठेवावी. आणि जेव्हा कधीही काहीही भाजून घेता तुम्ही, तेव्हा रुंद पातेला किंवा कढई घ्यायची, म्हणजे हीट इव्हनली स्प्रेड होते त्यामुळे, आणि भाजून सुद्धा इव्हनली होतं. ते जवळजवळ 10 मिनिटं झालेली आहेत, आणखीन 5 मिनिटं लागतील. तर इथे बघा एकदम हलकं झालंय. असं पीठ हलकं झाल्यास आपल्याला कळतं की म्हणजे भाजून झालेलं आहे. रंगही छान सुरेख आलेला आहे, रवा बिलकुलही करपलेला नाही आहे आणि बेसन आणि रवा एकत्र छान भाजून सुद्धा झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत दूध. आता दूध स्किप करू शकता, पण जर तुम्हाला असा दाणेदार हवा असेल, हलका लाडू हवा असेल, तर त्यासाठी आपण थोडासा हपका मारूया. तर आणि इथे बघा हळूहळू जाळी पडतीये आणि बघा काय मस्त जाळी पडली आहे. मैसूर पाक सारखं टेक्स्चर आलेलं आहे याला. परफेक्ट. आता आहे तो उरलेला दूध सुद्धा मी घालणार आहे. तुम्हाला वाटत असेल का दूध घातल्यानंतर लाडू टिकत नाही, खराब होतात, तर असं काही नाही आहे. कारण दूध घातल्यानंतर सुद्धा आपण 5-6 मिनिटं परतून घेणार आहोत, त्यामुळे दूध पूर्णपणे आटून जातं, त्याच्यामध्ये बिलकुलही दुधाचा किंवा पाण्याचा अंश राहत नाही आणि त्यामुळे संपेपर्यंत लाडू खराब होत नाही, तसेच टिकतात. हे बघा. तर मंडळी इथे बघा एकदम कोरडं झालेलं आहे. जेवढं जास्ती आपण तूप घातलं होतं, सुरुवातीला तुम्हाला वाटलं असेल का अरे एवढं तूप घातलंय, पण आत्ता त्याचा टेक्स्चर बघा एकदम कोरडं, एकदम जाळीदार आणि हलकं. आता करायचं आहे आपल्याला गॅस बंद आणि याच्यामध्ये जे भाजलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण घालणार आहोत. आता मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला थंड करायचं आहे, कारण थंड केल्यानंतरच याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे. गरम असताना पिठी बिलकुलही याच्यामध्ये घालू नये. आता थंड होण्यासाठी एका परातीत काढून घ्या, कारण कढई गरम आहे. गरम असल्याने जर याच्यातच ठेवलं तर खूप जास्ती वेळ जाईल, म्हणून आपण परातीत आता ट्रान्सफर करून घेऊया.
हे बघा परातीत काढून घेतलेला आहे. आता थंड होऊ द्या आणि त्यानंतर आपण घालणार आहोत याच्यामध्ये पिठी साखर. तर इथे मिश्रण थंड झालेलं आहे, बिलकुलही चटके वगैरे लागत नाहीये, कोमट वगैरे राहिलेलं नाहीये. आता याच्यामध्ये आपण पिठी साखर आणि वेलची जायफळ पूड घालूया. तर वेलची जायफळ पूड साधारण 1 चमचा आणि त्याचसोबत पाव किलो पिठी साखर. आता हे फक्त मिक्स करायची आहे. बिलकुलही असे पांढरे वगैरे दिसता कामा नये. संपूर्ण मिक्स करून घ्या. हे बघा साखर मिक्स झालेली आहे आणि रंग तुम्हाला दिसते एकदम परफेक्ट. लाडूंना जसा रंग हवाय तसंच आलाय. आता आपण लाडू वळून घेऊया. आता लाडू किती छोटे किंवा मोठे हवेत त्यानुसार घ्यायचे हातात आणि फक्त हे बघा ह्या प्रकारे वळून घ्यायचे. आणि इथे परफेक्ट बेसन रवा लाडू तयार आहे. आता हा लाडू झालाय कसा ते सुद्धा बघूया. परफेक्ट दाणेदार बेसन रवा लाडू. तर मंडळी झालेत आपले मस्त असे रवा बेसनचे लाडू. आता जेव्हा कधीही तुम्हाला लाडू बनवायचे असतील आणि ते सुद्धा कमीत कमी वेळामध्ये म्हणजे अर्ध्या तासातच आपले लाडू हे तयार होतात. तर नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.